नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. ही खूप दिवसानंतर गाऊन दिसली तर म्हटलं चला घालून घ्या. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर चेहरा थोडा सुजलेलाच दिसतो. सौरभ जोशीचे जुने ब्लॉग बघून अद्विक इथे ड्रॉइंग शिकण्याचा प्रयत्न करत होता आणि तसंही त्याला ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे तो ड्रॉइंगचे व्हिडिओज बघतच राहतो. आणि ही महाराजा चेअर कमी आणि पार्सल ठेवण्याची जागा जास्त झालेली आहे. नवीन पार्सल आले तेही इथेच ठेवले जातात आणि रिटर्न जाण्याचे असतात तेही पार्सल इथेच ठेवले जातात. ही बेडशीट 2 वेळ धुवावी लागली, कारण पहिल्यांदा धुतली तेव्हा मळकटच राहिलेली होती आणि नंतर वॅनिश टाकून धुतली तर इतकी छान निघाली की आता तुम्ही बघू शकता. माही नेहमीप्रमाणे इथे चहा बनवायला लागली सकाळी सकाळी आणि आमच्या दिवसाची सुरुवात माहीच्या हातच्या चहानीच होते, ते तर तुम्हाला माहितीच आहे. अहिराची साडी बघायला लागली तर इतकी सुंदर वाटली ती. पोत पण खूप छान आहे आणि त्यावरची डिझाईन पण खूप छान आहे. म्हटलं यावर रेडीमेड ब्लाऊज घालून आपण महालक्ष्मीच्या वेळेला घरच्या कामातही वापरू शकतो. लाईट गेल्यानंतर बोर होतं तर माहीने हे काम करून टाकलं. म्हटलं चला चांगलं झालं, माहीला हे काम सुचलं. ज्या मी व्हिडिओमध्ये घालते त्या चपला तिने इथे मस्त ऑर्गनाईज करून ठेवल्या आणि बाकीच्या चपलांचं कलेक्शन माझं वर ऑर्गनाईज केलेलं आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी दाखवून देईल एखाद दिवशी. आणि इथे भूक लागली होती म्हणून टरबूज कापायला लागले. तर अद्विक आणि मी तर टरबूजची खूप जास्त फॅन आहे. माहीला बिलकुल आवडत नाही. माही आमच्यासोबत बिलकुल खात नाही आणि अद्विक आणि मी खूप एन्जॉय करतो. लाईट गेलेली असल्यामुळे लाईटची वाट बघत होती व्हिडिओ बनवण्यासाठी, पण लाईट जाण्याचा एक फायदा झाला. व्हिडिओ तो बनला नाही पण माझा हॉल एक क्लीन होऊन गेला. हॉल क्लीन केला आणि त्यासोबत माहीला पण एनर्जी आली मला बघून की हॉल मम्मा क्लीन करत आहे तर मी बटन पुसून घेते. म्हणून तिने बटनसुद्धा पूर्ण घरातला क्लीन करून टाकला त्या चक्करमध्ये. आणि इथे रात्रीच्या जेवणामध्ये बनवले शेंगोळे. कोणाकोणाला शेंगोळे माहिती आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.